झाल्यात 20 वर्षापासून सासू घाबरायला लागली. आता जुन्या काळामध्ये स्त्रियांची हिंमतच नव्हती. त्याचं नावच आहे सासूरवास. सासूरवासचा अर्थ बायांना खूप चांगला समजून सांगतो बरं का. पूर्वी मुलीचे लग्न होत होते, आता बायांचे लग्न होतात. 8 वर्षात भवेत कन्या. 8 वर्षाच्या मुलीच्या दरम्यान तिला कन्या म्हणतात. मग भारतीय संस्कृतीमध्ये 8-9 वर्षाची मुलगी झाली की तिचं लग्न करायचे. आता ती 8 वर्ष आईच्या सान्निध्यात राहिलेली मुलगी जेव्हा ती 9-10 वर्षाच्या वेळेस नांदायला जाते, तर त्या सासूची इच्छा असते की मुलाचा संसार करता यावा म्हणून ती शिकवते. आणि त्या शिकवणाऱ्याला ती सासूरवास समजते. लक्षात येतं का? आपल्या मुलाची बायको ही चांगली असावी, स्वयंपाक करता यावा, काटकसर करता यावी, मुलाचा संसार करता यावा. कोणत्या आईला वाटत नाही बरं? जी आज सासू झाली सून आहे तिला पण वाटतं ना आपल्या मुलाचा संसार चांगला व्हावा. पण समजण्यामध्ये फरक पडतो, कारण की तिचं बालवय असतं, 9-10 वर्षाची असते. तिला तीच कळत नाही मी कोण आहे. तर संसार म्हणजे काय कधी कळणार? आणि त्या काळामध्ये पहाटे उठून पाणी भरणं, गिरण्या नव्हत्या. आता किती बाया भाग्यवान. बरं येताना कामावून येताना नवरा दळून आणतो, किती भाग्यवान आहेत. पूर्वी गिरण्या नव्हत्या, घरी दळावं लागायचं, सासूबरोबर हात करावं लागायचा, गावरान खायला मिळायचं, शेती करावं लागायची. घर आणि दार याला संसार म्हणतात. घर बाईनी सांभाळायचं असतं, दार पुरुषांनी सांभाळायचं असतं. दाराच्या बाहेर जेवढ्या गोष्टी असतात त्या कोणाच्या असतात? आणि आत्ताच्या काही स्त्रिया मला भेटल्या नवीन मुंबईमध्ये. महाराज हे जरा जुना काळ गेलाय, आम्ही स्वतंत्र आहोत. म्हटलं चुकीची कल्पना आहेत. जे हत्याकांड आणि बलात्कार घडतात ना, ते केवळ तुम्ही स्वतःला अतिसुशिक्षित समजतात म्हणून होतात. नाही, पुरुषाची चूक नाही का, ती चुकलेलेच आहेत. माझा मुद्दा समजून घ्या. त्यांचं निसर्गतः तसं बनवलेलं आहेत. जर तुम्हाला वाटत असेल ते चांगले वागावेत, तर माझ्या माहितीप्रमाणे सांगतो, खूप चांगले पुरुष संसाराच्या कामाचे नसतात, ते तुकोबराय होतात. कळते? खूप चांगले पुरुष संसाराच्या. मुंबईला प्रवचनं चालायची माझी घाटकोपरला, 87-88ची गोष्ट आहे. थोड्या बाया जास्त असायच्या. तर मी बाईला विचारलं की तुम्ही एवढ्या प्रमाणामध्ये येतात, नवरे काय येत नाहीत? ते म्हणे त्यांनी जर तुमचं ऐकलं ना आमच्या हातातून गेले तर. म्हणजे चांगलं ज्ञान पुरुषांनी ऐकू नये इथपर्यंत करावं लागतं बरं का. संसार कोण करणार संसार? म्हणून दाराचा व्यवहार जो असतो तो पुरुषांनी करायचा असतो. आणि स्त्री एकदा दाराच्या बाहेर गेली ती सुरक्षित नसते. तिच्या जपण्यासाठी भारतीय संस्कृती येते. ती सुरक्षित राहावी म्हणून ऋषीमुनींनी विचार केला आहे. घरात काही कमी कामं असतात का महाराज? मी माझ्या 2-3 डॉक्टर लोकांना सांगितले की तुम्ही डॉक्टरीन बायको करू नका, नाही तर दोघंही मिळून ढाब्यावर जाणार. जेवण कोण करणार घरामध्ये? दोघंही तुम्ही प्रॅक्टिस करताय, दोघंही हॉस्पिटल करतायत, पैसा येतो, अन्न येत नाही घरात. आणि स्त्रीनी बनवलेलं, नवऱ्यासाठी बनवलेलं अन्न स्वयंपाक आणि पुरुषासाठी बनवलेला, मुलासाठी बनवलेला स्वयंपाक, त्यातलं प्रेम वेगळं असतं. हॉटेलं इतकी मोठी उडले, तुम्ही जेवढे बसलेले पुरुष मंडळी आहेत वर्षभर खाऊ शकतात का हॉटेलमधलं? किती 5 स्टार मोठं असू द्या. घरचा स्वयंपाकात प्रेम आहे, आस्था आहे. टेक्निकली बनवलेले आहेत की हे चांगलं लागावं म्हणून. आणि तिकडचं काय किती तेल टाकलेलं आहे, कसा तेल टाकलेलं आहे, काही संबंध नाही त्याचा. विठाला विठाला हा महत्वाचा भाग आहे. आणि मग विश्वास ठेवता येत नाही अशी जेव्हा घटना घडते, तेव्हा भगवान श्री ज्ञानोबराय आपल्या बुद्धीला, ते स्वतः स्त्री होतात बरं का ज्ञानोबराय, या अभंगाची विशेषता आहेत. खरं म्हणजे ते पुरुष आहेत पण त्यांना माऊली म्हणतात. ज्ञानोबराय एकमेव संत असे की त्यांना काय म्हणतात? माऊली म्हणतात. आणि तो माऊली शब्द इतका कठीण झाला आहे, आता तुम्हाला काय सांगू. जे लोक संताची नावं ठेवतात ना, तुकाराम महाराजांचं नाव ठेवतात, एकनाथ महाराजांचं, माऊलीचं नाव ठेवतात, खूप कठीण आहे. ते चांगले वागले तर ठीक,
नाहीतर आज तुकाराम कुठे आहे? गुत्त्यावर आहे. उधारी कुणाची आता फार जास्त तुम्हाला सांगत नाही, त्या नावाचं पतन आहे ते. पण माऊली म्हणजे काय? महाराष्ट्रातल्या साधकांना संतांना जन्म देणारी आहे आध्यात्मिक, म्हणून ती माऊली आहेत. आणि तिने भावना ओळखलेलीत म्हणून ती आपल्या बुद्धीला मैत्रीण करते. आणि सांगत असताना खूप सुंदर सांगते. पहिल्या चरणात रूप सांगते, पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, सुख झाले व साजणी, सुख झाले ओ साजणी, साजणी तो हा विठ्ठल बरमा, बरमा तो हा विठ्ठल बरमा. सुख झाले ओ साजणी, सुख झाले ओ साजणी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. हे रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, साजनी सुख झाले वो साजनी. हा रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले वो साजनी. अभंग लक्षात. खूप गोडा अभंग आहेत. कधीच पुरुष असं म्हणताना ऐकलं का रूप चांगलं आहे म्हणून? पुरुषामध्ये रूपाची किंमत स्त्रीला असते. कारण की पुरुष जेव्हा जन्माला येतो तो आईच्या उदरातून जन्माला येतो. आणि तो जर कर्तृत्ववान असेल, देखणा असेल, बुद्धिमान असेल, त्याने कितीही जरी आईला त्रास दिला तर ती पाहिल्या वेध लावी. म्हणून जेवढे अभंग आहेत त्या सगळ्यांचा सार स्त्रीच्या शब्दातून बाहेर आलेला आहे. कृष्णाला पाहत असताना तुम्ही काय पाहता? रामाला पाहत असताना काय पाहता? जेवढे संस्कृतमधले शास्त्र आहेत ना, फक्त रूपाचं वर्णन करणार आहेत. रूपाचं वर्णन. भगवान रामचंद्र प्रभू कसे होते, दिसायला कसे होते. तुम्ही आता अनेक भजनं वगैरे ऐकले, तुम्ही तुमच्या मनामध्ये त्यांचे सगळं आठवून घ्या. कृष्णाचं वर्णन करत असताना काय वर्णन केलेलं आहे? ज्ञानोबारांचं वर्णन करत असताना उगवला खांब कर्दळीचा गाभा. किती देखणे होते ज्ञानेश्वर महाराज, त्यांचं वर्णन आलेलं आहे. वैदिक घराण्यामध्ये आणि राजघराण्यामध्ये माऊलीचा जन्म आहे. बरं, माऊलींचे पंजोबा जे होते ते फार मोठे योद्धे होते आणि आपेगावचे राहणार होते. त्यावेळेस देवगिरी राजधानी होती आणि मी संभाजीनगरला कीर्तन करतोय. म्हणजे तुम्हाला लवकर समजेल की ते अंतर किती आहेत. देवगिरीचं राजकारणामध्ये पंजोबा होते आणि ते युद्धात मारले गेले, बीडच्या युद्धामध्ये. म्हणून त्यांच्या आजोबांनी ठरवलं की इथून पुढं आपल्याला राजकारण करायचं नाहीत, मरायचं नाहीत. म्हणून आपल्या मुलाला शिकवलं, विठ्ठलपंतांना शिकवलं